नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आनंदी आणि वीणाचा मुलगा हे दोघंही खेळत असतात आणि खेळता खेळता त्यांच्या हातातून एक वस्तू फुटते. सगळेजण आनंदीला लागणार तर नाही ना याची काळजी करत तिच्याजवळ धावत जातात आणि संतोष रागाने बाहेर येतो. तो विचारतो, आता काय फोडलंय हिने? तो फ्लॉवर पॉट फुटलेला बघतो आणि अजून चिडतो. संतोष म्हणतो, आधी बाहेरच्यांना घरात आणा, त्यांना खाऊ पिऊ घाला, खर्च वाढवा, ते वाढलेले खर्च सहन करा. ही वीणा या आनंदीला चॉकलेट देते आणि ते एक अजून खर्च वाढवते. असा होता तो फ्लॉवर पॉट आणि तो फोडून टाकलास तू? आनंदी घाबरलेली असते. ती म्हणते, मामा सॉरी. संतोष अजून ओरडतो. तो म्हणतो, मला मामा बिमा म्हणायचं नाही आणि सॉरी तर अजिबात बोलायचं नाही. सॉरी बोलणं सोपं असतं पण तसं मनाला वाटणं ना ते खूप कठीण असतं. असं म्हणून तो भावनाकडे रागाने बघतो आणि आनंदीला खूप सुनवत असतो. भावनाचाही राग अनावर झालेला असतो. तर इकडे सुपर्णा आपल्याच दुःखामध्ये असते. आपला भाऊ आई हे गेलेत, आता परत येणार नाही, आपण त्यांना बघू शकणार नाही, त्यांची कमी जाणवेल म्हणून ती रडत बसलेली असते. आणि रवी तिथे येतो. रवी तिला सॉरी म्हणतो. सुपर्णा म्हणते, रवी बास कर, तुला प्रॉपर्टी हवी आहे ना, संपत्ती हवी आहे ना, घे तुला जेवढं हवंय तेवढं. आणि जसं मॉम आणि दादा मला सोडून गेलेत ना तसं तू पण कायमचं सोडून जा. तू आहे ना एक काम कर, हे शहर बदल, नाहीतर एक काम कर, तू फॉरेनला निघून जा, ही कंट्री सोड, पण तू इथे राहू नकोस. माझ्या शेजारी मला कोणी नकोय आता. रवीला सुपर्णाचं वागणंच पटत नाही. ज्याच्यासाठी आपण त्या दोघांनाही मारलं, त्या संपत्तीचं सुख घ्यायचं, त्या संपत्तीचा अनुभव घ्यायचा सोडून ही आपल्यावरती चिडचिड करते, हे त्याला काही पटलेलं नसतं आणि तो तिच्याकडे रागाने बघतो. आता भावना संतोषला कसं सुनावते? आतापर्यंत ती गप्प बसत होती, गप्प बसून सगळ्यांचं सगळं सहन करत होती, पण आता यापुढे भावना सगळं मनातलं कसं बोलून दाखवते हे बघण्यासारखं असेल.